बजेटवर विश्वास ठेवायचा, कशावर विश्वास ठेवायचा? संविधान. बाबासाहेबांना माहित नव्हतं हैदराबाद गॅजेट? तुम्हाला बाबासाहेबांचं संविधान मान्य नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंतचा भटक्याचा, अरे एखादा कंजारभाट, एखादा पारधी, त्या माणसाच्या सुद्धा हिताचा विचार बाबासाहेबांनी संविधानात केला. आणि या सगळ्यांचा विचार करत असताना तुम्ही दिसला नव्हता का बाबासाहेबांना? तुम्ही दिसत नव्हता? तुम्हाला 2026 साल उजडावं लागलं. आणि आमच्या गावगाड्यातला जो सामाजिक आहे, मागास आहे, ज्याच्या बाबतीमध्ये त्याच्या जातीवरनं अन्याय झालाय, हर एक माणसाचा विचार बाबासाहेब करतात, तुम्ही दिसला नाही बरे. हे खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला जागं होऊन ही लढाई लढावी लागेल. तुम्ही जबाबदार माणसं आहात. मी काय मगाशी सांगितलं महाराजांनी, आमच्या शेकडोंच्या गाड्यांचा तापा तिथं आला पाहिजे. आता आम्हाला जे दिसतंय डोळ्यासमोर ते असं दिसतंय, तुमच्यासमोर तुम्ही म्हणाला काय बोलतोय हे, आमच्या डोळ्यासमोर असं दिसतंय 1000पेक्षा जास्त फोर व्हीलर ज्यावेळी चालायला लागतील ना, आता मराठवाड्यातनं गाड्या इथंपर्यंत आलेल्या असतील, त्या चालतील मुंबईपर्यंत, त्यातल्या 100-200 माघारी गेल्या समजा, एक दिवसातच माघारी गेल्या. पण त्या 200 माघारी जाईपर्यंत पुढच्या पुणे परिसरातल्या 200 तिथं जॉईन झालेल्या असतात. हायवे चालता चालता त्यातल्या 5-50 माघारी गेल्या, तर त्या पनवेलच्या जवळ का मोठं कळंबोली, तिथल्या आगरी कोळी भंडारी समाजाच्या 500-1000 गाड्या तिथं जॉईन झालेल्या असतील. त्यातल्या 400-500 माघारी आल्या, तर त्या नाशिक परिसरातल्या, धुळे परिसरातल्या तिकडच्या हायवेनं, समृद्धी मार्गानं तिथं 100-500 गाड्या जॉईन झालेल्या असतील. हे काय काल्पनिक बोलतोय का? हे झालं पाहिजे, हे व्हायला पाहिजे, तर आणि तरच सरकार तुम्हाला घाबरेल. नाहीतर ते प्रसाद लाड म्हणते हाकेसरच्या मागं कोण 2-4 माणसं नसते. आमच्या मनोज दादानं नुसता आवाज टाकला की 5-50 हजार माणसं गोळा होते. मनोज जरांगेला सरकार का घाबरलंय? 4थी नापास माणसाला, रात्रंदिवस शिव्या देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना शिव्या देणाऱ्या माणसाला सरकार का घाबरते? कारण ते मागं टाळकी दिसते. पण तुमच्या आमच्या मधला माणूस संविधानाची भाषा बोलणारा, कायद्याची भाषा बोलणारा, एका जातीची नाही आम्ही बोलत. आता इथं आपण बसलो, एका जातीची भाषा बोलायला नाही बसलो. गाव वगैरेतल्या 300-400 जातींचा कैवार घेऊन तुम्हाला लढायला उभं राहावं लागेल. हा स्वातंत्र्य लढा आहे. 1947ला स्वातंत्र्य लढा झाला, पण अर्ध्या लोकसंख्येचा सामाजिक न्याय हक्क आज हिरावून घेतला जातोय. अरे गावगाड्यामध्ये तुम्हाला आम्हाला हाय ना, ठीक आहे ना, पत्र गेलं, स्लॅब टाकल्या आपण, 2 व्हीलर गेल्या, 4 व्हीलर आल्या. हे गरिबीचं पॅरामीटर मोजण्याचं नाही. गरिबी श्रीमंती म्हणून आरक्षण नाही. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. आमचा समावेश तिथं असला पाहिजे. आम्ही गरीब असलो तर श्रीमंत असो, आमची श्रीमंती मोजण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कारण आम्ही आमच्या मागच्या पिढ्यांनी इथं अन्याय सहन केलाय, दुजाभाव सहन केलाय. संविधानानं सांगितलंय तो गरीब असो अथवा श्रीमंत असो, पण त्याला तिथं तुम्ही प्राधान्य द्या. एखादा बेरड समाजातला माणूस एखादा दुसरा काहीतरी वेगळं काम बिम करून मोठा झाला म्हणजे त्याचा काही सामाजिक दुजाभाव, त्याची जात जाते का त्याच्या कपाळावरनं? नाही जात. धनगराचा माणूस एखादा शेती बिती चांगली करून प्रगतशील जरी झाला, वसाडगावचा जरी पाटील असला, तरी त्याला ज्यावेळी तालुक्याच्या ठिकाणी जातो, जिल्ह्याच्या ठिकाणी जातो, त्यावेळी त्याची जात जात नाही. त्याला म्हणते अरे तो पाटील आहे, तो धनगर पाटील आहे म्हणते. सहजच बोलते ती, अरे ते पाटील आहे पण ती माळ्याचा पाटील आहे म्हणते. तो जाधव पवार आहे पण ते जाधव पवार आपला नाही बरं का, तो माळ्याचा जाधव आहे म्हणते. हे खूप मी इस्काटून सांगतोय बरं का तुम्हाला, वास्तव सांगतोय. तुम्ही म्हणाल काय बोलतोय हे? आपल्याला एवढा त्रास सहन करावा लागतोय. आजच्या आधुनिक काळामध्ये बाबासाहेबांना किती त्रास सहन करावा लागला असेल. त्या माणसानं कुणाकुणाचा किती माणसांचा कैवार घेतला असेल, किती माणसांच्या हिताचा कायदा लिहून ठेवलाय. म्हणून बाबांनो, ही तुमची आमची लढाई आहे. तुम्ही आम्ही एकत्र आलं पाहिजे, तुम्ही आम्ही पुढे गेलं पाहिजे. माणसं जर नाही उठली, नाही आंदोलन अपेक्षित उभं राहिलं, तर पुन्हा आपल्याला संधी नाही. तुम्ही निवडणुकीतलं गणितही घालू शकत नाही. किती दिवस झालं धाड पाडतोय तुम्हाला, नाही जाता आला तुम्हाला आम्हाला पुढं. पण आता इथून पुढं, अरे एकच शेवटचं उदाहरण सांगतो आणि माझं मनोगत थांबवतो. दिल्लीला काल परवा जंतर मंतरवर आंदोलन झालं का नाही? अरे पोराठोरांनी, विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं. विद्यार्थ्यांनी 15-20 दिवस एकही सरकारचा प्रतिनिधी, एकाही पक्षाचा प्रमुख त्या आंदोलनाकडे फिरकला नाही. मग हळूच पुन्हा 15 दिवसानंतर हळूच राहुल गांधी गेलं, अखिलेश यादव गेलं, अजून कोण गेलं.
पण 15 दिवस किल्ला लढला पोरांनी. पोरच पत्रकार झाली, पोरांनीच पोलिसांच्या लाट्या काट्या छातीची ढाल करून झेलल्या. आंदोलन उभं केलं, आंदोलन सक्सेस केलं आणि शिक्षण मंत्र्याला राजीनामा घेतला. मग आता नाही आम्ही कोणाला विरोध केलाय का? आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं जे 27% आणि 2% एसबीसीचं, आमचं हे 29% आरक्षण आमचं आम्हाला राहू द्या. त्यांना तुम्हाला ते वरचं एससीबीसीचं द्या, ईडब्ल्यूएसचं द्या, त्यांना काय द्यायचं ते द्या, पण आमचं 27% मूळ ओबीसीचं आरक्षण राहू द्या. म्हणून हा लढाई. मग जे तुम्ही जे म्हटलं का नाही, जागा ओबीसीची असली तरी ओबीसीचा माणूस न जाता जातोय कोण? कुणबी. आपण म्हणू का कशाचा कुणबी? बाबासाहेबांना कुणब्याचा अर्थ काय अपेक्षित होता माहिती का साहेब? ऐका, परत तुम्ही म्हणताला काय कुणब्याला हायकिंग मंडळ आहे म्हणून. बाबासाहेबाला अपेक्षित होता कुणबी कोणता? की कोकणामध्ये खोतीच्या शेतावर म्हणजे वतनदाराच्या शेतावर जाऊन ज्याला कुळं म्हणून राहावं लागायचं. अजून एक शब्द सांग, ज्याला कुणबावा करावा लागायचा, दुसऱ्याच्या शेतीवर जाऊन. आजही त्या कुळांच्या नावावर शेती नाही. ज्याला कुणबावा करावा लागला त्याला घर वेगळं असायचं, झोपडी वेगळी असायची, त्यांच्या माता भगिनीला घोळदार साडी नेसायची परवानगी नसायची, तो माणूस लंगोट्यावर फिरायचा, मग त्याला ताट वेगळं असायचं, मग त्या वतनदाराच्या काय ते घराचं तोरण त्यानं बांधायचं, जनावरं घ्यायची. तुमची काय म्हणजे काय वाटतं ते त्या कुळानं करायचं. त्या माणसांच्या हाल अपेष्टा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या पूर्व कालखंडामध्ये बघितलेल्या होत्या. म्हणून त्या कुणब्याला या आरक्षणामध्ये स्थान दिलेलं होतं. आता मला तुम्ही सांगा, की जे म्हणतात का ना आम्ही कुणबी, स्वतः दिवसभर काम करून माघारी आलाय तुम्ही, मग तुमचा कसा काय सामाजिक दुजाभाव झाला? कुणी केला तुमच्यावर सामाजिक अन्याय? आता हे पटतंय का बघा बरं का तुम्हाला. स्वतःची जमीन, स्वतः कुटुंबानं तिथं जाणं, कसणं आणि पुन्हा घराकडे संध्याकाळी येणं, ह्याच्यात काय काय सामाजिक अन्याय झाला? ह्याच्यात काय सोशल डिस्क्रिमिनेशन झालं? काय झालं? विखे पाटलाचं काय सामाजिक दुजाभाव झाला असं? काय त्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आमदाराच्या पत्नी शिंदे म्हणून झाल्या, 11:30 वाजता दाखला काढला आणि 1:30 वाजता त्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. किती वाजता? 1:30 वाजता. निवडून कुठल्या गटातनं आल्या? ओपन मधनं निवडून आल्या. एवढा अन्याय तुम्ही सहन करताय? अगोदर कोणतर ते माणिकराव सोनवलकर व्हायचा, कोणतरी माळ्याचा एखादा, कोणतरी फिरांदे कोणतरी असं व्हायचा. आता तुमचा गट आहे म्हणून तुमच्या एखाद्या बारामतीतल्या लय लोकसंख्या तर एखाद्या गटातला येईल तुमचा निवडून, पण तो अध्यक्ष होईल का? आता लढायचं कोणी? म्हणून हे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला आम्हाला टिकवायचं असेल, वाढवायचं असेल, आपल्याला जातीची युती करायची असेल तर तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल. उद्या 1 सप्टेंबरला त्याच्या आदल्या दिवशीच माणसं तिथं जमा होणार आहे. रामोशी समाज पाटसमधला असो की त्या तावशीमधला असो, बिरेड समाज तुमच्या पुढे चालायला लागलाय. वर्गण्या देतात पोरं, वर्गण्या काय म्हणजे आपण किती मागायचं? म्हणून एकदा गावासाठी लढायचं. निसर्गाचा नियम आहे, निसर्गानं सांगितलंय तुम्हाला, नीतीनं सांगितलंय, फार तर साध्या भाषेत देवानं सांगितलंय की आता तुला पुढं आलं पाहिजे. आणि ह्या गावगड्याचा अख्खा कैवार ओबीसीचा, कोण मेजर आहे म्हणून आहे, कोणी मायक्रो आहे म्हणून आहे, आम्ही ओबीसी आहे. नवे पर्व ओबीसी सर्व, ही भावना डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला आम्हाला उद्याच्या लढाईत उतरायचं आहे. आणि ह्या हायवेच्या शेजारच्या आजूबाजूच्या गावांनी हे मनावर घ्यायचं आहे. कुणाकडे 4 व्हीलर नाही, काढा ना 4-5 गावाची गट्टी करा. 5 गावामध्ये 5-5 ट्रॅक्टर, 25 ट्रॅक्टर. 25 ट्रॅक्टर जर ते आपल्या रॅलीमध्ये चालायला लागले, नुसता महाराष्ट्राचा बघा, आता मी जबाबदारीने बोलतोय, लाईव्ह चालू आहे, फक्त महाराष्ट्राचा मीडिया दखल नाही घेणार तुमची, देशाचा मीडियाला दखल घेणार. आणि देशाचा मीडिया नाही दखल घेणार, जगाचा BBC लंडन तुमची दखल घेणार. पण तुम्हाला घराच्या बाहेर पडावं लागेल. आपल्या जत्रा लाखाच्या भरतात का नाही? खंडोबाई जत्रा भरती का नाही? समोवती असू द्या, नाही तर अजून भरती का नाही? लाखाची जत्रा भरती का नाही? बाबीरची जत्रा भरती का नाही? जातो का नाही देवाला? आपण कशासाठी जातो? आपण आपला कुळपुरुष, आपलं कुलदैवत
आपली संस्कृती म्हणून लाखाची जत्रा भरतात का नाही? अरे मग आपल्या हक्क अधिकारासाठी दिवे ना 2-4 दिवस, हक्क आणि अधिकारासाठी. इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, संघर्ष करणाऱ्याचा लिहिला जातो. गुलामगिरी पत्करून कुठल्या तरी नेत्याचे जोडे उचलणाऱ्याचा इतिहास लिहिला जात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतिहास बघा. आता अजून एक सांगतो महाराजा यशवंतरावाचा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्व. राजसत्ता आणि राजपाठ हा मागून मिळत नसतो, तर तो हिसकावून घ्यायचा असतो. आता तुम्हाला अजून सांगू का मायक्रो ओबीसीची कथा सांगू का तुम्हाला? कर्पुरी ठाकूर कोण होता हो? ज्यांनी ओबीसीची चळवळ उभ्या देशाला दिली. कोण होता कर्पुरी ठाकूर? नाभिक. कोण बोललो? कुणी सांगितलं? बघा, नाभिक होता कर्पुरी ठाकूर. माणसाच्या अंगी कर्तृत्व असलं ना, त्याला जात पात कुठली आडवी नाही येत. ज्याच्या अंगात बाबासाहेब कोण होते? बाबासाहेबांनी काय दिलं देशाला? म्हणून बाबा हो, खूप काही बोललो तुमच्यासमोर. ओबीसी बांधवांनी आता एकी दाखवण्याची वेळ आहे. आमचं संविधान सर्वश्रेष्ठ का हैदराबादचं निजामाचं गॅजेट सर्वश्रेष्ठ, याचा विचार करायची वेळ आज तुमच्या आमच्यावर आली. काय त्या हैदराबाद गॅजेटमध्ये लिहिलंय का हे मागास आहे, ह्यांच्यावर अन्याय झालाय, ह्यांना गावकुसामध्ये डावललं गेलंय, असं लिहिलंय त्या हैदराबाद गॅजेटमध्ये? आमच्या संविधानात लिहिलंय. महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे. आता काय सांगावं लागेल लोकांना सगळं. महात्मा ज्योतिराव फुले यांना समजून घ्यावं लागेल तुम्हाला मला महात्मा फुले म्हटलं, सावित्रीबाई म्हटलं की शिक्षण डोळ्यासमोर येतं. शिक्षणाचंही महत्व तुम्हाला मला समजून घ्यावं लागेल. आर्थिक परिस्थिती येत असती जात असती, पण शिक्षण येत जात नसतं. घराची एकदा सिव्हिलायझेशन झालं, सुधारणा झाली, घर एकदा फॉरवर्ड झालं, घरामध्ये जर ज्ञान लक्ष्मी बरोबर जर सरस्वती आली. आता साध्या भाषेत बोलतोय. महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे, आता शेवटचं सांगतो काय आता शिक्षक आहे सांगायचं म्हणलं तर मग 2 तास नॉनस्टॉप मी बोलू शकतो. काय आता किती बोलायचं? महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. पण त्याला लागून पुढे काय म्हणायचे महात्मा ज्योतिबा फुले? सत्ते वाचून सकळ कळा. तुमचं आमचं काय हाल झालं? सत्ते वाचून सकळ कळा, झाल्या अवकळा. जाळच नाही तुमचा आमचा आमदार, घरच नाही तुमचा आमचा खासदार. पवार साहेब, तुम्हाला आमच्या बाप दाद्यांनी आमच्या 4 पिढ्यांनी मतं दिली. सुप्रिया ताई, तुम्ही संसदेमधल्या उत्कृष्ट संसदपटू आहात. अहो, सामाजिक न्याय किंवा ईडब्ल्यूएसची प्रस्तावना तेवढी जरांगेला समजावून सांगा की ईडब्ल्यूएस कुणाला दिलं? की ज्याला कुणाला कुठलं आरक्षण मिळालं नाही पण गरीबाईचे पण त्याला बी मिळालं पाहिजे म्हणून ईडब्ल्यूएस दिलं. त्याची प्रस्तावना तेवढी त्या जरांगेला समजावून सांगा की. शरद पवार साहेब, तुम्ही मुख्यमंत्री पदापेक्षा मोठे आहात, ज्येष्ठ आहात. तुम्ही म्हणलं पाहिजे, अरे हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे, हे बलुत्याचं अलुत्याचं आरक्षण आहे, हे भटक्या विमुक्तांचं आरक्षण आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर गेला तर तुमच्या स्पर्धेमध्ये हे बिचारे कसे टिकतील? हे कुणाचं काम आहे बोलायचं? नाही पवार साहेबांचं बोलायचं काम. पंतप्रधानराव तुमच्या नुसत्या आव्हानाला प्रतिसाद देत पंतप्रधान पक्ष पार्टी सोडून बारामतीला येतो राव. येतो का नाही? पदापेक्षा मोठेत का नाही पवार साहेब? पण पवार साहेब तुमच्या आमच्या बाजूने बोलत नाही. नाव घ्यायचं फुले शाहू आंबेडकरांचं आणि काम मात्र पाहुणेरावळं बी नाही. आता कुटुंबच धरलंय त्याने. पहिलं पाहुणेरावळं असायचं, आता कुटुंबच धरलंय. सत्तेत पण अर्ध पवार कुटुंबीय. नक्की हे सत्तेत आहेत त्या विरोधात आहेत. परत अजून कुणाला तर लागायचं राष्ट्रवादीचा एखादा कार्यकर्ता असायचा. येऊ द्या आला तर 2 मिनिटं. काय आता करायचं? वास्तव बोलायला लागलं की आता तर थोडस होतं. पवार साहेब स्वर्गीय अजितदादा, पुन्हा सुनेत्राताई, पुन्हा पार्थ दादा, पुन्हा रोहित पवार, पुन्हा आता ह्या एवढी सगळी जाऊन पुन्हा यशवेंद्र पवार, आमदार काय ह्यांच्यात, खासदार काय ह्यांच्यात, सुप्रिया सुळे अजून आमदार काय ह्यांच्यात, खासदार काय ह्यांच्यात. आता बघा सत्तेचं काय गुण आहे. ही राजकारणात घेतली. रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद ह्यांच्यात
आता पवार साहेबांचं ज्ञान कमी पडतोय म्हणून रोहित पवार परत काय द्या उत्तर विभागाचा प्रमुख रयत शिक्षण संस्थेचा, बरं ते कमी पडतोय म्हणून की काय खो खो संघटनेचा अध्यक्ष, कबड्डी संघटनेचा अध्यक्ष, क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष, कुस्ती संघटनेचा अध्यक्ष. आणि एवढी मोठी पद असल्यावर मी तुम्हाला खो खो संघटनेचा अध्यक्ष व्हावं लागतंय. तुमची माणसं येऊच द्यायची नाही त्या आतमध्ये. मग पुन्हा साखर संघाचं, मग पुन्हा काय ते एमसी काय 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 सांगायचं, बीसीसीआयचं पैसा आहे हो खोऱ्यानं. आता खोरं बी नाही, ते जेसीबीच्या बकेटनच. काय चाललंय म्हणून हे पंचायत राज ही लोकशाहीचा पाळणा आहे. या पंचायत राजमध्ये जर तुमचं नेतृत्व थांबवलं गेलं, खुंटलं गेलं, जर तुमच्या पंचायत राजमधून तुमची माणसं पुढे नाही जाऊ शकली, कसा कॉन्फिडन्स येईल त्या माणसाला? एक माणूस तुमच्या थोरातांचा पंचायती मेंबर झाला असता आणि पंचायत समिती सभापती झाला असता किंवा जिल्हा परिषद सदस्य झाला असता, आत्ताचं एखादं कवळं पॉर, कोवळं चुणचुणीत बंडखोर प्रवृत्ती असलेलं, ज्याला संविधान समजलं, ज्याला हक्क अधिकार समजला, ते पोरगा आमदार झालं असतं का नाही? पण ती लोकशाहीच्या पालना जातात दोरी सोडल्या गाड्याने. नाही आता आमचं आहे म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या 11 पगड जातीच्या लोकांनी पुढे यावं, एकत्र यावं आणि उद्याचं सक्सेस करावं, एवढा आशावाद मी तुमच्या सर्व जबाबदार बुजुर्ग मंडळी समोर व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. हा काय काय याच बरोबर बघा, आता नावं काही जणांची राहिली होती आमच्या. हे बघा, भानुदास थोरात साऊंड सिस्टीम, त्यांचं आभार. त्याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजन राहुल थोरात माजी ग्रामपंचायत सदस्य, काळूराम थोरात अध्यक्ष शिक्षण कमिटी, अमोल थोरात युवा नेते आणि परत उपसरपंच सुखदेव कांबळे साहेब. कुठे आहेत कांबळे साहेब? पुढे आहे ना? हा पुढे या गेला. एवढं मागे राहून कसं चालतंय बरं? बाळासाहेब गरदरे, अमोल वेताळ, करण कांबळे, गुलाब टकले, जेवढी राहिली होती ती मी कव्हर करायचा प्रयत्न केला. अजून मी कोणाची राहिली असतील घेतली की नाही. आणि अजून एक सांगतो, 5 गावांनी मनावर घेतलं ना. मी काय बोलतो ऐका. हे बघा, पाटस ताकदीनं पुढे येत आहे, चौफुला ताकदीनं पुढे येत आहे, निमगाव केतकी ताकदीनं पुढे येते. 100 गाड्या आहेत. बापराव महाराज चुकीचं आहे. एकट्या बारामती शहराची जबाबदारी 100 गाड्यांची. ह्यांच्यावरती सर 7 गाव आहे. अहो, ऐका ना, एकच मिनिट तोडतो. बोला बोला. अरे आम्ही नियोजक आहे. बरं, आयोजक आहे काय आहे, 7 गाव आहे, नदीच्या कडची आहेत. प्रत्येकाकडे सर मला माहिती ट्रॅक्टर आहे. या 7 गावांनी काहीच करू नका. गाड्या ज्यांनी घ्यायच्या त्यांनी घ्या, पण या 7 गावांचं नाव भारत देशात ट्रॅक्टर रॅलीसाठी जाऊ. ट्रॅक्टर रॅलीसाठी त्याच्या नोंदी द्या. ट्रॅक्टर घरची ट्रॅक्टर राहील किती काय असेल. बरं ऐका. मला माहिती ना, फाना टाकायला लागतात म्हणून. अहो हे बघा हे आंदोलन वेगवेगळ्या पातळ्यावरती चर्चेला गेलं पाहिजे. आता अजून तुम्हाला मी जबाबदारीनं सांगतो, आम्ही आमच्या रथामध्ये एकच महामानव ठेवलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 15 फुटाचा पुतळा. मग आम्ही महामानव बॅनरवर आमचे सगळे रथावर येतील, पण पुतळा कोणाचा घेतलाय? बाबासाहेबांचा. गावगड्यातल्या 18 पगड जातींना आमच्या मागच्या पिढ्यांना नाही बाबासाहेब कळले, पण आम्हाला कळले. कारण आम्हाला जो काय अधिकार दिला होता तो आता काढून घेतलाय. काय आता सगळं लय, आता विषयांतर होईल. आपण जात्यात आहे बोलू, ते सगळं बोलू. अरे मुंबईला जाऊ नुसतं एअरकोट जय मला तर असणारच, पण 2 पावलं महाग 2 पावलं पुढे. ज्ञानबा तुकाराम, गजेची गाय, गोंधळ्याचं जय भीमचा नारा. 18 पगड जाती म्हणजे काय असतं? प्रत्येक गावाच्या वेशीवर माणसं वाजत गाजत त्या रॅलीची हे खूप मी तुमच्या समोर, पण तुमच्या विचारावर, तुमच्या सहभागावर मी बोलतोय. काय असतं काय आता जाऊ दे, मी माझं बोलतोय. कौतुक, आत्मस्तुती आणि आत्मप्रौढी बाजूला ठेवतो. लढाईत सगळ्यांनी सामील व्हावं एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद.